जायकवाडीच्या पाण्यामध्ये झपाट्याने घट होताना पाहायला मिळते। जायकवाडी धरणामध्ये केवळ 9.80% साठा आता शिल्लक आहे आणि त्यामुळे आपत्कालीन पंप सुरू करावा लागणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतो, जायकवाडी धरणामध्ये पाण्यामध्ये झपाट्याने घट होतीये, त्यामुळे नागरिकांचं नुकसान होणार आहे आणि जायकवाडी धरणामध्ये केवळ 9.80% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे आपत्कालीन पंप सुरू करावे लागणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होतीये, किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि पर्यायी व्यवस्था नागरिकांसाठी आता यापुढे कशी असेल? श्रद्धा, जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातून मराठवाड्यातला संपूर्ण तहान भागवणारा हा जायकवाडी प्रकल्प आहे। मात्र हा जायकवाडी प्रकल्प आता 9% आलेला आहे, त्यामुळे मोठी चिंता मराठवाड्याला लागलेली आहे। कारण की याच मराठवाड्यातून शेतीला असेल, पिण्याला असेल किंवा उद्योगासाठी पाणी पुरवठं जातं। मात्र आज घडीला यामध्ये फक्त 9% पाणी आहे। गेल्या वर्षी जर आपण तुलना केली तर गेल्या वर्षी याच वेळेस या धरणामध्ये 50%पेक्षा अधिक पाणी होतं। मात्र यावेळेस कमी पाऊस झाल्यामुळे आता पाणी पातळी खूप कमी आहे आणि आपत्कालीन जो पंप असतो आता ती सुरू करण्याची वेळ येऊ शकते, कारण की पाणीसाठा खूप कमी आहे। अजून किमान पावसाळा यायला दीड महिना तरी साधारण आपण म्हणू शकतो। त्यामुळे आता यामधून पाणी पुरवठा कसा होईल हे आणि नियोजन कसं प्रशासन करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की याच मराठवाड्यात आपण पाहिलं की काही वर्षापूर्वी रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं, तीच परिस्थिती पुन्हा आता निर्माण होती की अशी परिस्थिती आता मराठवाड्यावर ओढवलेली आहे। नक्कीच जिरे, सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।